येत्या शनिवारी म्हणजेच जुलै 11 रोजी येत आहे भागवत एकादशी। हा काही साधासुधा दिवस नाही। शनिवार आणि एकादशीचा हा असा दुर्मिळ योग आहे जो अनेक वर्षांनी येतो। आणि याच दिवशी सकाळी घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला फक्त एक गुप्त वस्तू ठेवायची आहे। फक्त एक वस्तू, आणि तुमच्या आयुष्यातील गरिबी, आर्थिक अडचणी कायमच्या संपतील। घरात अखंड लक्ष्मी नांदेल, शत्रू तुमच्या पायाशी लोटांगण घालेल आणि पती व मुलांची एवढी जोरदार प्रगती होईल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल। पण ती एक वस्तू कोणती आहे, ती उंबरठ्यावर कधी आणि कशी ठेवायची, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे। हा उपाय इतका शक्तिशाली आहे की याचे रिझल्ट तुम्हाला काही तासांतच दिसायला लागतील। म्हणून व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। भगवंताचे नाव घेतल्याने व्हिडिओ पाहताच तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल। आणि हो, व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। माझ्या लाडक्या माता भगिनींनो, आपण अनेकदा देवाकडे अगदी रडून मागतो, कडक उपवास करतो, व्रतवैकल्य करतो, देवाचे देव्हारे दिवस रात्र पुजतो, पण तरीही आयुष्यात काहीच फरक पडत नाही। परिस्थिती जशीच्या तशी राहते, उलट अडचणी आणखीनच वाढतात। का माहीत आहे? कधी विचार केलाय का यावर? याचं कारण असं नाही की देवाचा तुमच्यावर कोप आहे, तर याचं मुख्य कारण आहे की आपण योग्य वेळी, योग्य नियमाने आणि योग्य तो उपाय करत नाही। शास्त्रामध्ये प्रत्येक तिथीची एक विशिष्ट ऊर्जा सांगितलेली आहे, आणि येत्या शनिवारी 11 जुलैला येणारी ही भागवत एकादशी म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याची अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संधी आहे। शनिवार हा न्यायदेवतेचा म्हणजे शनी महाराजांचा दिवस आहे, जो कर्माचे फळ देतो आणि आपल्या जीवनातील विघ्न दूर करतो। तर दुसरीकडे एकादशी ही साक्षात सृष्टीचे पालन करते, श्री हरी विष्णूंची सर्वात प्रिय तिथी आहे। जेव्हा शनिवार आणि एकादशीचा हा अद्भुत संयोग एकत्र येतो, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडातून एक अशी अद्भुत दैवी ऊर्जा प्रवाहित होत असते, जी तुमच्या घराची दिशा आणि दशा दोन्ही बदलू शकते। या दिवशी विश्वात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव प्रचंड वाढलेला असतो, आणि याच मुहूर्तावर केलेला एक छोटासा उपाय थेट भगवंतापर्यंत पोहोचतो। पण मैत्रिणींनो, मी तुम्हाला ज्या चमत्कारिक वस्तूविषयी सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला बाजारात जाऊन हजारो रुपये खर्च करण्याची किंवा कुठे भटकण्याची अजिबात गरज नाही। ती अद्भुत वस्तू आपल्या स्वतःच्या घरात, आपल्या हक्काच्या स्वयंपाकघरातच असते। रोज अन्न शिजवताना आपण ती वस्तू पाहतो, हाताळतो, पण दुर्दैवाने तिच्यामध्ये दडलेली आध्यात्मिक आणि तांत्रिक ताकद आपल्याला माहीत नसते। स्वयंपाकघर हे अन्नपूर्णेचे स्थान आहे, आणि तिथे असलेल्या काही गोष्टींमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची आणि माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची अफाट क्षमता असते। जेव्हा ही साधी वाटणारी वस्तू एका विशिष्ट मंत्राच्या शक्तीने अभिमंत्रित करून आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवतो ना, तेव्हा घरातील सर्व वास्तू दोष, पितृदोष आणि वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेली अलक्ष्मी म्हणजेच दारिद्रता एका रात्रीत घर सोडून पळून जाते। घरात एक प्रकारची शांतता आणि प्रसन्नता अनुभवायला मिळते। तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण आपल्या घराचा उंबरठा किंवा चौकट हा केवळ लाकडाचा, सिमेंटचा किंवा संगमरवराचा, मार्बलचा एक तुकडा नसतो। आध्यात्मिक भाषेत सांगायचं तर उंबरठा हा घराचा रक्षक असतो। ही ती पवित्र जागा जिथून माता लक्ष्मी सुख समृद्धीचे आशीर्वाद घेऊन आपल्या घरात प्रवेश करते, आणि नेमकी हीच ती जागा आहे जिथून बाहेरची वाईट नजर, करणी बाधा आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा आत येण्याचा प्रयत्न करत असते। आपल्या पूर्वजांनी उंबरठ्याला इतके महत्त्व का दिले? कारण उंबरठा घरातील ऊर्जा नियंत्रित करतो। जर तुमच्या घराचा उंबरठा कमकुवत असेल, तिथे अस्वच्छता असेल किंवा तिथे काही दोष असेल, तर लिहून घ्या। तुम्ही कितीही कष्ट करा, रात्रीचा दिवस करा, महिन्यातून लाखो रुपये कमवा, तो पैसा पाण्यात जाईल। घरात पैसा येईल तर खरा, पण तो आजारपण, कोर्ट कचेरी किंवा विनाकारण होणाऱ्या खर्चात कधी निघून जाईल हे तुम्हाला कळणारही नाही। घरात कधीच बरकत राहणार नाही। म्हणून आज मी तुम्हाला जो अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय सांगणार आहे, तो उपाय केल्यावर तुमच्या घराभोवती एक असं अभेद्य सुरक्षा कवच तयार होईल की वाईट शक्ती तर दूरच, पण गरिबीसुद्धा तुमच्या घराकडे डोकावून पाहू शकणार नाही। हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात पैशाची आवक अशी वाढेल की तिजोरी नेहमी भरलेली राहील। चला तर मग माझ्या लाडक्या माता भगिनींनो, तुमच्या मनाची उत्सुकता मी आता जास्त ताणत नाही। जास्त वेळ न घेता मी तुम्हाला थेट सांगते की ती एक चमत्कारिक आणि अत्यंत शक्तिशाली वस्तू कोणती आहे, जी तुम्हाला शनिवारी जुलै 11 रोजी सकाळीच आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे। ती वस्तू दुसरी तिसरी काही नसून आपल्या रोजच्या फोडणीच्या डब्यातील काळी मोहरी आणि एक चमकणारे 1 रुपयाचे नाणे होय। तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। कदाचित ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही जणांना विश्वास बसणार नाही। मनात विचार येईल की अहो ताई, रोज भाजीला फोडणी देणारी ती छोटीशी काळी मोहरी आणि हातातलं किरकोळ वाटणारं 1 रुपयाचं नाणं
एवढ्या 2च गोष्टींनी आमच्या आयुष्यातील एवढी मोठी गरिबी कशी दूर होईल? आमच्या पतीची आणि मुलांची रखडलेली प्रगती एवढ्याशा गोष्टीने कशी काय वेगाने सुरू होईल? आणि जो शत्रू आमचं वाटोळं करायला निघालाय तो या मोहरीसमोर कसा लोटांगण घालेल? तुमच्या मनात असे प्रश्न येणं अगदी साहजिक आहे मैत्रिणींनो, कारण आपण या गोष्टींना फक्त भौतिक नजरेने पाहतो. पण आज मी तुम्हाला यामागचं जे गुपित सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः थक्क व्हाल. लक्षात ठेवा, आपले ऋषीमुनी आणि पूर्वज उगाच कोणत्याही गोष्टी सांगून गेलेले नाहीत. तंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि आपल्या प्राचीन ग्रंथानुसार काळी मोहरी ही साधीसुधी गोष्ट नाही. तिच्यामध्ये न्यायदेवता शनी महाराज आणि माता कालभैरवी दुर्गेचे अत्यंत उग्र रूप यांची अद्भुत ऊर्जा समावलेली असते. काळ्या मोहरीमध्ये नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचून घेऊन तिला जागीच नष्ट करण्याची प्रचंड ताकद असते. तुमच्या घरात विनाकारण कटकटी होतात, कोणाचे कोणाशी पटत नाही, किंवा बाहेरच्या लोकांची वाईट नजर तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला लागली आहे, किंवा एखाद्या हितशत्रूने तुमच्या घरावर काही वाईट कृत्य, तंत्रमंत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. अशावेळी ही काळी मोहरी ढाल बनवून उभी राहते. जेव्हा आपण मोहरीचा हा विशिष्ट उपाय उंबरठ्यावर करतो तेव्हा ती घरात प्रवेश करू पाहणाऱ्या कोणत्याही वाईट नजरेला, शत्रूच्या कुटील चालींना नष्ट करते. वाईट शक्तींना उंबरठ्याबाहेरच जागच्या जागी भस्म करून टाकते. शत्रूची सगळी बुद्धी भ्रष्ट होते आणि तो तुमच्यासमोर नतमस्तक होतो. आता राहिला प्रश्न त्या ₹1 नाण्याचा. शास्त्रानुसार कोणताही धातू हा ऊर्जेचा उत्तम सुवाहक, कंडक्टर असतो. त्यातील गोल आकाराचे नाणे हे केवळ पैसा नसून ते स्थिर लक्ष्मी आणि कुबेर देवांचे प्रतीक मानले जाते. 1 हा अंक सूर्यदेवाचा मानला जातो, जो माणसाला समाजात मान, सन्मान, यश आणि कीर्ती मिळवून देतो. आपल्या घरात पैसा येतो पण तो टिकत नाही, याचं कारण आपल्या घरात लक्ष्मी स्थिर नसते, ती चंचल होते. जेव्हा आपण या धातूच्या नाण्याला काळ्या मोहरीसोबत एकत्र करतो तेव्हा एक अद्भुत चुंबकीय क्षेत्र तयार होतं. मोहरी घरातील नकारात्मकता शोषून बाहेर फेकते, तर नाणे माता लक्ष्मीच्या दिव्य लहरींना आकर्षित करून त्यांना घरात खेळवून ठेवते. जेव्हा शनिवार आणि भागवत एकादशीच्या मुहूर्तावर या 2 गोष्टी एकत्र करून आपण उंबरठ्यावर स्थापित करतो तेव्हा संपूर्ण घराभोवती एक पॉझिटिव्ह एनर्जी ओरा तयार होतो. आता हा उपाय कसा करायचा हे अगदी काळजीपूर्वक ऐका. एकही चूक होऊ देऊ नका, कारण ही अत्यंत प्रभावी विधी आहे. वेळ: शनिवारी जुलै 11 रोजी सकाळी लवकर उठा. सूर्योदयापूर्वी उठाल तर अतिउत्तम, नाहीतर सकाळी 8च्या आत हा उपाय नक्की पूर्ण करा. स्वच्छता: सर्वात आधी घराची स्वच्छता करून घ्या. घराचा मुख्य दरवाजा झाडून स्वच्छ करा. उंबरठा पाण्याने स्वच्छ पुसून घ्या. रांगोळी, स्वस्तिक: उंबरठ्यावर हळद कुंकवाने डाव्या आणि उजव्या बाजूला सुंदर स्वस्तिक काढा. उंबरठ्याच्या मध्यभागात थोड्या अक्षता, तांदूळ ठेवा. पोटली तयार करणे: आता एक छोटासा लाल किंवा पिवळा सुती कॉटन कापडाचा तुकडा घ्या. त्यात एक मोठा चमचा भरून काळी मोहरी ठेवा आणि त्यावर ₹1 नाणे ठेवा. संकल्प आणि प्रार्थना: ही पोटली आपल्या उजव्या हातात धरा. डोळे बंद करा. तुमच्या पतीचे नाव, मुलांचे नाव मनात घ्या आणि त्यांच्या प्रगतीची प्रार्थना करा. तुमच्या आयुष्यात जी काही पैशाची अडचण असेल ती दूर व्हावी म्हणून माता लक्ष्मीला साकडं घाला. मंत्र जप: त्यानंतर मनातल्या मनात 3 वेळा म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि 3 वेळा म्हणा ओम शं शनैश्चराय नमः. पोटली स्थापना: आता ही पोटली व्यवस्थित बांधून घ्या. ही पोटली तुम्हाला शनिवारच्या दिवशी सकाळीच तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या उजव्या बाजूला, घरातून बाहेर पडताना जो उजवा हात येतो तिथे खाली ठेवायची आहे, किंवा उंबरठ्याला स्पर्श करून वरच्या बाजूला लपवून ठेवायची आहे. जर उंबरठ्याखाली जागा नसेल तर दरवाजाच्या चौकटीला तुम्हीही बांधू शकता, जेणेकरून कोणाचा पाय लागणार नाही आणि ती कोणाला सहज दिसणार नाही. या मुख्य उपायासोबतच मी तुम्हाला 2 अतिरिक्त विशिष्ट उपाय सांगणार आहे जे तुम्हाला याच दिवशी करायचे आहेत. मिठाच्या पाण्याचा पोछा: शनिवारी जुलै 11 रोजी घरात लादी पुसताना पाण्यात थोडे अख्खे मीठ, खडे मीठ टाका. याने घरातील भांडण-तंटे संपतील आणि पती-पत्नीतील प्रेम वाढेल. शत्रुनाशासाठी विशेष उपाय: जर तुम्हाला वाटत असेल की कोणाची तरी वाईट नजर आहे किंवा शत्रू प्रगतीत अडथळा आणत आहेत, तर शनिवारी संध्याकाळी 7च्या सुमारास उंबरठ्याबाहेर डाव्या बाजूला मोहरीच्या तेलाचा एक मुखी दिवा लावा आणि त्यात 2 काळ्या मोहरीचे दाणे टाका. शत्रू 4ही मुंड्या चीत होतील आणि स्वतःहून तुमच्याशी मैत्री करायला येतील. माझ्या प्रिय बहिणींनो, मी स्वतः एक संसारी स्त्री आहे. घराची जबाबदारी, मुलांचे भविष्य, पतीची नोकरी या सगळ्या गोष्टींची चिंता एका स्त्रीला किती असते हे मी चांगल्या प्रकारे जाणते. मी स्वतः हा उपाय अनुभवलेला आहे. शास्त्रामध्ये आणि आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या या गोष्टींमध्ये प्रचंड ताकद असते. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला मदत करायला धावून येतं. शनिवार 11 जुलैची ही भागवत एकादशी तुमच्या आयुष्यातला सगळा अंधार दूर करणार आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी मनोभावे हा उपाय करा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की घरातील चिडचिड कमी झाली आहे,
पतीला नोकरीत बढती किंवा व्यवसायात नवीन संधी मिळत आहेत आणि मुलांचे मन अभ्यासात लागत आहे. तर मैत्रिणींनो, वेळ घालवू नका. शनिवार जुलै 11 उजाडताच हा उपाय नक्की करा आणि आपल्या आयुष्यात सुखाचे समृद्धीचं स्वागत करा. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तरीही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्ही अजूनही कमेंट केली नसेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून भगवंताचे आशीर्वाद मिळवा. हा व्हिडिओ तुमच्या बहिणी, मैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण दुसऱ्याचे भले केले की आपोआप आपलेही भले होते. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच प्रभावी उपाय तुम्हाला रोज पाहायला मिळतील. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुम्हा सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवो, हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.